नमस्कार मित्रांनो, ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आता आणि आता आम्ही अंधेरीला आहे आणि इथनं हा ब्लॉग आपला स्टार्ट होतो आहे. आपण सध्या अंधेरीला चाललो आहे हॉस्पिटलला. कोकिलाबेन तिथे काय आपले एक मित्र आलेले आहेत गावावरनं, जरा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मुलाला ॲडमिट केलेलं आहे. तर सध्या आता आपण तिकडे चाललो आहे. बाकी राहिला साईटवरचा ब्लॉग. साईटवरती पोचलो की सुरुवात करतो. चला सध्या हॉस्पिटलला जाऊन येऊया. बघा मित्रांनो, आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो इथे आणि ज्याला भेटायला आलो आहे त्याला भेटू आम्ही थोडं थांबून आणि मग त्यानंतर इथनं साईटवरती गेलो की तुम्हाला तिकडे ब्लॉग बनवून दाखवतो. आजचा काय कार्यक्रम आजचा काय चालू आहे, आपला कार्यक्रम काय नाही, आज कसं कामधंदे चालू आहे, कुठे कुठे काय, तुम्हाला तिन्ही साईडचं मी दाखवणार आज. चला त्याला भेटायला आलो मित्राला, त्याला भेटूया आणि पुन्हा आपण आपल्या साईटवरती. चला मित्रांनो, आता आपण गोल्ड स्टेशनला आलेलो आहे. जवळपास 11:15 वाजले आहेत. तर आता आपण इथनं आपल्या साईटवरती जातो. साईटवरती गेलो ना, तिथे काय काम चालू आहे तेही तुम्हाला दाखवतो. तर चला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा, दाखवतो तुम्हाला. चला. खराब वाटले, खूपच गरमी आहे. सगळ्यात जरा लिंबू पाणी पिऊया, जरा बरं वाटेल. तर मित्रांनो, आता आपण साईडवरती आलो आहे आपल्या. हे पहा, खाली उभा आहे कारण की जरा मटेरियल येणार आहे आपला एक टेम्पोमध्ये, म्हणून खाली उभा आहे आता मी. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मागे सांगितलेलं की आमची मुलं, एक आमची फॅमिली जी काय आउट ऑफ बॉम्बेला गेली आहे 12 दिवसासाठी, तर ते लोक आज रात्री येतीलसुद्धा. त्यांची काहीतरी रात्री एक 7-8ची संध्याकाळी रात्री त्यांची काय फ्लाईट आहे. त्या रात्री 12-1 वाजेपर्यंत ते लोक घरी पण येतील. आणि ते आले की मुलांनाही दाखवेन तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये. ते लोक आल्याच्यानंतर त्यांनी काय एन्जॉय केला काय नाही, काय असे 1-2 व्हिडिओ त्यांनी मला पाठवलेले आहेत, ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. हे आजच्या ब्लॉगमध्ये मी नक्की तुम्हाला ते व्हिडिओ टाकेन की काय त्याला मुलांनी तिथे एन्जॉय केला वगैरे. तर चला, आता तर आम्ही साईडवरती आलेलो आहे. राहिलेल्या गोष्टी, राहिलेल्या ज्या काय त्यांच्या टूरचे काय व्हिडिओ आहेत मी नक्की ह्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन तुमच्याशी. तर चला जरा कामाचं नियोजन बघून घेऊया. मित्रांनो, जरा बांबू बांधत आहे इथे डकसाठी.
ईशा ईशा ह्याला अशी आडवी लाईन बांधून मग ह्याचा सपोर्ट घ्या हँगलचा. अरे इथे हँगलचा सपोर्ट घे. हे बघा ब्रॅकेटला मार. ये बगा जे लाइन के ऊपर खड़ा हो जाओ, दोनों साइड से बाम्बू बन जाएगा फटाफट. डाको तेरे को बोलने को नहीं होता है. हाँ ये बघा कसं काम असं करतात आहे बघा. हे एक जन इधर ऊपर चढ़ जा, इसके ऊपर से लाइन दे. ईशा त्या पत्र्यापासून सपोर्ट घ्या. हा एक ब्रॅकेट मार, एक हँगल मार, त्याला एक आडवी लाईन मार. दे राजू बांबू दे उसको. एक काता बांध केलेले पहिला. बघा मित्रांनो हे इथे परंची बांधतात आहे आम्ही, कारण की इथे काहीतरी तळाकडे थोडं चेंजेस करता येणार. पाईप काढायचे आहेत आता, त्यासाठी परंची बांधून द्यावं लागते बघा 2 माळ्यापर्यंत. आता आपलं चालू आहे हेच बांधकाम, परंची बांधणं आणि खोलणं. इशाला आणखीन वरती घ्यावं लागेल. मध्ये बांधलं तुझे. हा त्याच्या लेवलला पाहिजे. ते मध्ये बांधलंस ना तू. हा उभा नको टाकू, पहिली लाईन टाक. पण पाठी मागं तो काता बांधला ना मधल्या बांबूला, त्याला वर कर. चला मित्र परंची बांधून घेऊया. बांधून झाली की पुन्हा तुम्हाला एकदा दाखवतो. तर मित्रांनो रात्रीचे 9 वाजले आणि आमचं थोडं बॅटरी संपल्याच्या ओघाने शूट करायचा राहिला साईडवरती. मोबाईलची बॅटरी संपलेली. तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेही दाखवलं की मुलं टूरला गेले ते एक छोटासा त्यांनी जे शूट केलेलं होतं बाहेरचं ते त्यात मी व्हिडिओ पण ॲड केलेला आहे. तर आता रात्रीचे जवळपास 9:15 झालेले आहेत आणि आम्ही मंदिरातही जाऊन आलो. आता आम्ही जेवून घेतो आणि हा ब्लॉग आज खरंच खूप काही शूट करता करता राहिला, कारण की मोबाईल चार्जच नव्हता आणि खूप गोष्टी मिस झाल्या. खरं तर खूपच गोष्टी मिस झाल्या. तर नक्की मी पुण्याने उद्याने नवीन ट्राय करेन की पुन्हा त्या गोष्टी मी शूट करू जमेन की नाही. आता उद्या माहिती नाही होती की जाणं होते की नाही, कारण की बऱ्याच गोष्टी मिस झाल्यात खूपच.
आणि पहिल्यांदा असं झालं की मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. तर चला काय हरकत नाही आहे, तुम्हाला उद्या पुन्हा भेटू नव्या ब्लॉगमध्ये. चला हा ब्लॉग इथे संपवतो. साईराम.